रामकृष्ण हरे. सज्जन हो, कार्तिकी वारीच्या निमित्ताने आज आपण चौथा भाग हा करत आहोत. निळोबाराय आणि एक भाविक यांचा हा संवाद आणि त्यातून अभंग निर्माण झाला. एक भाविक निळोबारायांकडे गेले आणि निळोबारायांना म्हणाले, महाराज, आपण प्रत्यक्ष पांडुरंगाला बोलणारे साक्षात्कारी सगुण साक्षात्कारी पुरुष आहात, तेव्हा आम्हाला एक कोडं पडलेलं आहे आणि ते म्हणजे आम्हाला देव आवडतो हे ठीक आहे, पण देवाला आम्ही आवडतो हे कशावरून ओळखायचं? कारण हे ओळखण्याला काय कुणी काय सांगत नाही, पण तुम्ही देवाशी साक्षात बोलणारे, देवाच्या आवडीनिवडी जाणणारे असे महान अधिकारी संत पुरुष आहात, तेव्हा आम्हाला जरा सांगितलं तर बरं होईल. कारण आम्ही देवाला आवडतो हे कशावरून ओळखायचं? लक्षण काय? प्रमाण लक्षणाभ्याम ही वस्तुसिद्धेही. त्याला प्रमाण लागतं, लक्षण लागतं आणि कोणीतरी प्रमाणित माणसाने ते प्रमाण सांगावं लागतं. बाबा वाक्यम प्रमाणम नाही चालत, तर शास्त्र वाक्यम प्रमाणम किंवा अनुभवी वाक्याचं वाक्य ते प्रमाण असतं. आप्तस्तु हितार्थ वक्ता असं शास्त्र सांगतात. ते आप्तांनी सांगितलं पाहिजे. आणि आप्त म्हणजे तुम्ही संत मायबाप आमचे आप्त आहात, तेव्हा आम्हाला जरा समजून सांगा की देवाला आम्ही आवडतो हे कशावर ओळखायचं? तर ऐका, म्हणाले निळोबाराय सांगतात, यात्रे अलंकापुरा येती, यात्रे अलंकापुरा येती. अलंकापुरामध्ये म्हणजे आळंदीला जे यात्रेला येतात, ज्ञानोबारायांच्या भेटीसाठी, ज्ञानोबारायांच्या ओढीने, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचणारे, ज्ञानोबारायांना मानणारे असे जे काय भाविक असतील, वैष्णव, ते अलंकापुराला यात्रेला जे येतात ना, ते आवडती विठ्ठल, ते विठ्ठलाला आवडतात. कारण ज्यांना संत आवडतो, आता भगवंताला तो भक्त आवडतो, असा त्याचा समन्वय आहे. पांडुरंगे प्रसन्नपणे, म्हणजे कशावरून, काय घटना याच्या पाठीमागं? तर निळोबाराय म्हणतात, बाबा रे, पांडुरंगाने ज्ञानोबारायांना प्रसन्न होऊन हा वर दिदला आहे. दिदले देणे या ज्ञान पांडुरंगे प्रसन्नपणे. पांडुरंग प्रसन्न झाले. माग म्हणले, ज्ञानोबा तुला काय पाहिजे? तर तुझ्या भेटीसाठी जे आतुरतेने तुझ्या उत्सवाला येतील, संजीवन समाधी सोहळ्याला येतील, तर ते मला आवडतील असं पांडुरंगाने ज्ञानोबारायांना वर दिलेलं आहे आणि प्रसन्न झाल्यानंतर दिलेलं आहे. दिधले देणे या ज्ञान, ज्ञानोबारायाने हे देणं दिलंय म्हणजे दान दिलंय. पांडुरंगे प्रसन्नपणे, प्रसन्नतेने दिलेलं आहे. तर पंढरी आणि आळंदी याची तुलना सांगताना निळोबाराय तिसऱ्या चरणात म्हणतात की संतांचं किती महत्त्व आहे आणि संतांच्या महत्त्वाबरोबर आळंदीचंही महत्त्व तितकंच महत्त्वाचं आहे. ते किती महत्त्वाचं आहे? तुलनात्मक दृष्टीने सांगतात. भूवैकुंठ पंढरपूर, पंढरपूर हे भूवैकुंठ आहे, त्याहुनी थोर महिमा या आळंदीचा महिमा पंढरपूर भूवैकुंठापेक्षाही जास्त आहे. का? तर इथे संत आहेत आणि संतामुळे भगवंत भेटतो. एका सुभाषितकाराने असं म्हटलेलं आहे, गुरु गोविंद दोनों खडे है, कहाँ के लागो मैं पाव. जिन बलहारी जिन गुरु की, जिन्हें गोविंद दियो मिलाय. तर संत हे देवापेक्षा तुलनात्मक दृष्टीने श्रेष्ठ आहेत, कारण त्यांच्यामुळे देव मिळतो आणि म्हणून संतांचा महिमा अगाध आहे, साधूचा महिमा अगाध आहे. तेव्हा भूवैकुंठ पंढरपूर, त्याहुनी थोर महिमा या आळंदीचा महिमा भूवैकुंठ पंढरपुरापेक्षाही
जास्त आहे। निळा म्हणे जाणोनी संत, हे संतांना सगळ्या माहिती आहे। संतांनी हे जाणलेलं आहे की महिमा आळंदीचा पंढरीपेक्षाही श्रेष्ठ आहे। म्हणून येती धावत प्रतिवर्षी, आणि म्हणून संजीवन समाधी सोहळ्यासाठी प्रत्येक वर्षी संत धावत येतात, ओढीने येतात। त्यांचा ओढा त्या आळंदीकडे लागलेला असतो, असा महिमा निळोबारायांनी आळंदीचा सांगितलेला आहे। तर ज्ञानोबा, तुकाराम आणि निळोबा हे सगळे जे संत आहेत ना, ते देवाचे जवळचे, देवाला आवडीनिवडी सांगणारे, देवाला आवडणारे आणि यांनाही देव आवडणारे असे ते संत आहेत। आणि म्हणून पंढरपूर आणि आळंदी येथून जेव्हा दिंड्या निघतात ना आषाढी वारीला, तेव्हा 20-22 दिवस, 18 ते 22 दिवसापर्यंत लांब मागे पुढे होतात। पण एवढ्या दिवस त्यांना एक भाव समाधी लागलेली असते, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। रस्त्याने जे जास्त भजन होतं ते विठोबा रखमाईचं कमी होतं, फक्त कीर्तन कथा कीर्तनामध्ये होतं। पण ज्ञानोबा आणि तुकाराम सगळ्या रस्त्याने गजबजलेला गाजलेला असतो। ज्ञानोबा आणि तुकाराम पांडुरंगाच्या पुढे गेले, भक्तांच्या अंतकरणात बसले, आणि म्हणून संत महिमा अगाध आहे। आणि तोच निळोबारायांनी याच्यामध्ये सांगितलेला आहे। भगवान विष्णूचा अवतार ज्ञानोबाराय आणि त्यांचं वास्तव्य असणारी आळंदी ही किती महत्त्वाची आहे, म्हणून त्यांची भेट आणि आळंदीला जाणं, त्या यात्रेला जाणं किती महत्त्वाचं आहे। धावत संत येतात, अर्थात भाविकही धावत धावत येतात आणि त्यांनाही संत दर्शन होतं। आणि म्हणून एकदा तरी आळंदीला यावं आणि त्या वारीला तर नक्की यावं समाधी सोहळ्याच्या निमित्ताने। प्रतिवर्षी असं म्हटलं आहे निळोबारायांनी, येती धावत प्रतिवर्षी, प्रत्येक वर्षाला ते येतात आणि सोहळ्याचा आनंद घेतात आणि मग आपल्या गावी प्रयाण करतात, असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे। सज्जनो हो, हा व्हिडिओ मित्रांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा। ऐकत रहा, आनंद घ्या। रामकृष्ण हरी।